आपल्यासोबत सुरेश अण्णा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. अण्णा, एकूणच तुम्ही विधानसभेमध्ये आरोप केलेले आहेत कृषी संचालकांवर. काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? कशा पद्धतीनं हे सगळे घोटाळे केले जातात? हे काय आहे की कृषी खात्यामध्ये कृषी आयुक्तालय जे आहे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायदेशीर व्हायच्या ऐवजी 2021 ते 24च्या ह्या कालावधीमध्ये ज्या वेळेस आमच्या बीडचे मंत्री होते त्या मंत्री महोदयांनी आणि दिलीप झेंडे, तिथे संतोष कराड, त्याच्यानंतर किरण जाधव, हे रफिक नाईकवाडी, अशी काही एक फार मोठी टोळी त्या ठिकाणी कार्यरत आहे. कोणताही कृषी मंत्री हो, त्याला पैसे कसे जास्तीत जास्त कमवून द्यायचे आणि स्वतः कसे लाटायचे एवढा धंदा करणारे काही लोक तिथं आहे. आणि या लोकांनी कशा कशात पैसे नाही खाल्ले. पीक विम्यामध्ये पैसे खायचे, त्याच्यानंतर नॅनो युरियामध्ये पैसे खायचे, नॅनो DAP पैसे खायचे, कापसाच्या बंडीमध्ये पैसे खायचे, विविध स्प्रे पंप वगैरे असतील त्याच्यातही पैसे खायचे. कशात नाही सोडायचं. मग कृषी खातं नवीन काय तंत्रज्ञान आणलंय? जे कृषी विद्यापीठाच्या जागा पडलेल्या आहेत, कालच एक आमदार नांदेडचे सांगत होते, तिथं येड्या बाबळा उघाल्या. नवीन टेक्निक काही तुम्ही आणलं नाही, नवीन काहीच करायचं नाही. कृषी मंत्र्यांनी फक्त पैसे कमवायचे एवढ्यासाठीच कृषी मंत्री होतात का? आणि कृषी आयुक्तालय यामध्ये जर पाहायचं तर काय नेमकं कारवाई संदर्भात तुम्ही बोललात? नाही, कारवाई संदर्भात मी आता माननीय मुख्यमंत्री महोदयाने जे तिथं कृषी आयुक्त म्हणून राहिलेले रिटायर व्यक्ती जे आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्याच्याऐवजी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की कडकातला रिटायरच द्यायचा असेल तर कोणता अधिकारी द्यावा, ॲक्टिव्हमधला कोणत्या अधिकारी द्यावा, असं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. आणि CM साहेबांना सांगून त्यांची नियुक्ती करून घेऊन हे जे लोक जबाबदार असतील, जे हे म्हणजे बरेच आहेत, ते नाव लहाळे राहिले, तोटावर राहिले, स्वतःच्याच कंपन्या करायच्या आणि स्वतःच्या कंपन्याचं खत कंपल्सरी जे आहे ते कृषी सेवा केंद्रांना द्यायचं, असे सुद्धा उद्योग झालेले. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडनं देखील कुठेतरी जे मुंडे आहेत त्यांच्यावर आरोप होतो आहे, थेटपणे आरोप करतात. थेटपणे त्या प्रकरणात सुद्धा संतोष देशमुखांचा मर्डर करणारी जी बुद्धिमत्ता आहे आकाची, तीच बुद्धी जी आहे तिथं सुद्धा वापरण्यात आलेली आहे. आणि महादेव मुंडेचा सुद्धा मर्डर त्यांनीच केलेला. तर हे होते एकूण सुरेश अण्णा धस यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच जे कृषी अधिकारी आहेत त्याच्या संदर्भात कारवाई संदर्भात पत्र देखील दिलेलं आहे. आणि एक जे रिटायर जे अधिकारी असतील कृषी विभागातले ते त्यांच्या मार्फत या संदर्भातली चौकशी व्हावी. कॅमेरामॅन अजित कदमसह अभिषेक कुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.